बिनु पद चलहि सुनई बिनु काना कर बिनु कर्म करई बिदिनाना आन न रहित सकल सभोगी बिनु बाणी बकता बळजोगी बिनु पद चलहि. एक संतांची भाषा लक्षात घ्या. सरळ अर्थ वेगळा असतो मग एक मार्मिक अर्थ असतो बरं का केदारजी. बिनु पद चलहि पायाशिवाय चालतो हे तर कोणी सांगेल, पण बिनु पद चलही त्याचं पदाशिवाय चालतं हे त्यातला मार्मिक एक. म्हणून त्याच्याकडे कोणतंच पद नाही आणि पद नसल्यामुळे आजी माझी शब्दाचा प्रयोग किती चांगला कारभार करा तरी माझी लागतो. लागला बऱ्याच लोकांना. माझे राष्ट्रपती, माझे पंतप्रधान, माझे मुख्यमंत्री, माझे आमदार, माझे सरपंच, माझे ग्रामपंचायत सदस्य असं वाचलं कुठं? माझे रामचंद्र भगवान, माझी भगवान शंकर, माझी पांडुरंग, माझी तुकाराम महाराज. अरे या भानगडी या क्षेत्रात नाही का? बिनु पद चलही पदाशिवाय चाललेला आहे. आणि माझीला हिंदीमध्ये भूत म्हणतात हे लक्षात घ्या. माझीचं भाषांतर काय हिंदीत? भूतपूर्व. भूतपूर्व रेल मंत्री, भूतपूर्व रक्षा मंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री. वह 5 सालों के बाद एक दिन भूत लगता है, यहाँ 3 घंटे में भूत भागता है. पड़े भूत बाधा बिनु पद चलही सुनही बिनु काना. कानाशिवाय ऐकतो. किती? शंखाचा आवाज ऐकतो नवल नाही. चिट्टी के पैरों में घुंघरू बजत है वही अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायात बांधलेलं घुंगरून त्याचा आवाज. सुनई बिनु काना. कर बिनु कर्म करही विधी नाना. कर शब्दाचा अर्थ हात होतो. हाताशिवाय काम करतो. पण एक मजा आहे, कर म्हणजे टॅक्स. टॅक्स न घेता कामं करतो त्याला भगवान म्हणतात. नीट ऐका हे. त्यानं पाडलेलं पावसाचं पाणी तळ्यात साचलं, नळ्याच्या द्वारा आमच्या घरी आलं की दुसरेच खाकी कपडे घालून कर वसुलीला येतात. पण पाऊस पाडणारा जगाचा बाप कधी 72च्या दुष्काळात संगमनेर तालुक्यात कर वसुलीला आला नाही का? कर बिनु कर्म करही. एक लौकिक अर्थ असतो एक, पण 1 तास संपला ना तर मी तरी काय करू? 2च तासात उरकायचं आहे सगळे आणि बरोबर करू सगळे. त्यासाठी समृद्धी निघाला ना आता. समृद्धीनं लगेच प्रवास. पार्वती माता मध्येच बोलल्या, जर हे निर्गुण निराकार ब्रह्म सगळ्यांच्या हृदयामध्ये भरून उरलेलं आहे तर त्याला पुन्हा माणसाचं शरीर धारण करण्याची गरज काय? त्याची 2 कारणं आहे पार्वते. काय? साधक बाधक व्यवहार समान सत्तेशिवाय होत नाही. एखाद्या माणसाला झोपेतनं जाग आल्या आल्या पाणी प्यायची सवय असली, तयारीनं झोपतं, उशाकडे स्टूलवर तांब्यात पाणी फुलपात्र झाकलेलं, त्याच्यात झोपला, झोपेत स्वप्न पडलं, स्वप्नात लागली तहान, अख्खा तालुका फिरत होता, पाणी पाजा मरतो, पाणी पाजा मरतो, पाणी पाजा. लांब आहे का पाणी? उशाकडे स्टूलवर तांब्या भरून आहे ना. का फिरतो? सत्ता भेद आहे. तहान स्वप्नातली आहे, पाणी जागृतीतलं आहे. याची तहान केव्हा जाईल? ते स्वप्नात फिरत फिरत आलं पाहिजे गुंजाळवाडीला. त्याला वॉटर बॅगवालं स्वप्नातच भेटलं पाहिजे. त्यानं पाणी पाजलं पाहिजे. हे गटागटा प्यालं पाहिजे. तहान स्वप्नातली असेल तर मग पाणी स्वप्नातलं. तहान जागृतीतली असेल तर पाणी उशाकडचं. तसं पार्वते रावणासारखा दुर्जन व्यावहारिक सत्तेमध्ये आणि माझा परमेश्वर पारमार्थिक सत्तेमध्ये. मग पारमार्थिक सत्तेतल्या परमेश्वराला व्यावहारिक सत्तेतला रावण मारण्यासाठी त्या सत्तेतून या सत्तेत यावं लागलं. म्हणजे निराकाराला नराकार व्हावं लागलं. एक कारण. आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे, ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते, जप जप
अधम अभिमानी जब जब होई धर्म की हानि बाड़ई असुर अधम अभिमानी करई अणिति जाई नहीं बरणी सीधही विप्रधेनु सुर धरणी तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरई कृपानिधी सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते अधर्माची वाढ होते त्या त्या वेळेला माझा प्रभू अवतार घेतो. अगदी श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक आणि तुलसीजीची चौपाई जवळजवळ भाषांतर आहे. हा श्लोक सर्वांना पाठ आहे.